राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे। एकूण 13,600 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली। पहिल्याच यादीची सहकार आयुक्त दीपक तावरेंनी घोषणा केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक 1,32,634 शेतकरी पात्र झाले। दुसरी यादी 2 आठवड्यांमध्ये जाहीर होणार असून कर्जमाफीची प्रक्रिया पुढील महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून 17 लाख शेतकऱ्यांची आहे नावे। तसेच अहिल्यानगर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि जालना या 5 जिल्ह्यातील प्रत्येकी 1 लाखाहून अधिक शेतकरी यादीमध्ये आहेत, तर धुळे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी शेतकऱ्यांची आहे नावे। तसेच पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटी रुपयांची सरकारकडून तरतूद। कर्जमाफीसाठी ई-केवायसी अनिवार्य असून पोर्टलच्या संत गतीने प्रक्रिया रखडली। तसेच थकीत कर्जाची चुकीची नोंद, खाते क्रमांकातील त्रुटीमुळे लाभार्थी संकटामध्ये असून शेतकरी आणि केंद्र चालक त्रस्त। चंद्रपूर जिल्ह्यातील 43,968 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ होणार असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 36,757 शेतकरी पात्र झाले। तसेच राष्ट्रीयकृत बँकेमधील 7,211 शेतकऱ्यांचा आहे समावेश। कर्जमुक्तीच्या ई-केवायसी साठी शुल्क घेतल्यास कारवाई होणार असून सीएससी केंद्रावर विनामूल्य सेवेचा बोर्ड लावण्याचे सहकार आयुक्ताचे आदेश। कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर झाली असून भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी आहेत पात्र। तसेच आधार प्रणालीसाठी येणारा SMS तर कर्जमुक्तीपूर्वी ॲग्रीस्टाक नोंदणी करणे अनिवार्य असून जिल्हा बँकेला 20,315 शेतकऱ्यांची पहिली यादी झाली प्राप्त। कर्जमाफीच्या आनंदावरती सरोवरचे विरजन। ऐन पेरणीच्या हंगामात आधार प्रणालीसाठी शेतकऱ्यांची फरफट होत असून पहिल्या टप्प्यातील याद्या जाहीर झाल्यानंतर 2 दिवसापासून महा ई सेवा केंद्रावरती होत आहे गर्दी। तसेच सर्व डाऊनमुळे दिवसभर ताटकळत उभे राहत असून शेतीची कामे रखडली। कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीमध्ये 50,000 शेतकऱ्यांची आहे नावे। यवतमाळ जिल्ह्यातील 1,01,470 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून 64,000 शेतकऱ्यांनी आधार प्रणालीकरण केले नसल्याचे आले समोर। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग सुकर होण्यासाठी आधार ई-केवायसी मोफत। तसेच वेळेत ई-केवायसी पूर्ण करा, जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन। तर ई-केवायसी साठी पैसे घेतल्यास होणार कारवाई। वर्धा जिल्ह्यातील 84 गावातील कर्जमाफीच्या याद्यांपैकी 33,027 शेतकरी पहिल्या यादीमध्ये पात्र ठरले असून आता या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी येणार SMS तसंच आधार प्रमाणीकरणापूर्वी ॲग्रीस्टाक नोंदणी गरजेची। कापसाचे पेरणी क्षेत्र देशामध्ये जवळपास 6.6% घटले असून सर्वाधिक घट उत्तर भारतामध्ये तर दक्षिण भारतात मात्र क्षेत्र वाढले। 2 लाखांची कर्जमाफी कागदावरच, कर्ज घेतले जास्त आणि यादीत दाखवले कमी। कर्जमाफीवर शेतकऱ्यांचा संभ्रम होत असून आधार प्रणालीसाठी शेतकऱ्यांचे वेट अनुवादची भूमिका। तसेच परभणी जिल्ह्यातील 1,60,779 शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 79,855 शेतकऱ्यांना 582 कोटींची कर्जमाफीचा लाभ मंजूर झाल्याची माहिती शासनाने जाहीर केली आहे। पेरणी आटोपली तरी कर्ज वाटप 25%वरतीच, बँकांनी घेतला आकडता हात तर 75% शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेमध्ये। स्वलखा योजनेतील अटीशर्तीचा जास्त तर कसे मिटणार शेतकऱ्यांमधील वाद। 1 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली असून भुईवाढीतील वाद मिटवण्यासाठी सर्व सहकाऱ्यांची संमती आवश्यक। कर्जमुक्तीसाठी धुळे जिल्ह्यातील 29,012 शेतकरी पात्र ठरले असून कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। पावसामुळे दणादण उडाली असून अनेक भागात दगड मातींचा महापूर। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडासह उत्तरेस मुसळधार पावसामुळे दणादण उडाली असून अचानक आलेले महापूर आणि त्यात वाहून आलेले मोठमोठे दगड व मातीमुळे येथे अनेक वाहने दबली गेली, तर हिमाचलमध्ये 108 मार्ग बंद। तसेच 4 धाम यात्रा 2 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली। साखरेच्या साठ्यावरती केंद्राचे निर्बंध तर डीलरला 4,000 क्विंटलची मर्यादा। तसेच किमतीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा निर्णय तर एक साठ्यांची मुदतही 30 दिवसापर्यंत। खरीप हंगामामध्ये कीटकनाशकाच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ झाली असून महागलेल्या औषधामुळे फवारणीचा खर्चही वाढला। कोपरगाव तालुक्यातील 7,684 शेतकऱ्यांनी 11,709 पीक विमा अर्ज दाखल केले असून पीक विमा उतरवण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत। खरीप हंगामातील 82% पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीनची 96%, कापसाची 86% तर मक्यांची पेरणी 112%वरती पोहोचली। दरड कोसळली, 40 एकर भात शेती उद्ध्वस्त झाली असून गांगडवाडीचा कुंभार दऱ्यातील घटना। ओढ्याने मार्ग बदलला भात पिकांवर तसेच रोपांवरती मुरुम तर मातीचा थर साचल्यामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान। चंद्रभागा वाळवंटातील मंदिरांना पाण्याचा वेढा। उजनी व विहीर मधून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती तर जुना दगडी पूल व पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली गेला असून उजनीमधून भीमेत 60,000चा विसर्ग कायम।
पावसाने पाठ फिरवली तर पेरण्या खोडंबल्या, विहिरी ओढे कोरडे पडले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून काही गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा. पंढरपूर तालुक्यात 50%च पेरण्या, बळीराजा चिंतेमध्ये आला असून यंदा केवळ 64 मिमी पाऊस पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर. अकोला जिल्ह्यातील बोगस बियाणामुळे नुकसानाचे वास्तव अहवालातून होणार उघड. तसेच अहवाल आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त होणार असून शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा. 4 वर्षामध्ये 10,53,000 बचत गटांनी उद्योगासाठी कर्ज घेतले असून महिलांना आर्थिक बळ. तसेच उमेदमुळे लाखो बचत गटांना उद्योगाची नवीन संधी. मिशन सुधार अभियानांतर्गत अकोट तालुक्यातील 1,000 रेशन कार्ड अपात्र झाले असून ई-केवायसी, उत्पन्न, वाहन मालकी व इतर निकषांवरती पडताळणी तसेच विविध कारणामुळे लाभार्थी अपात्र. एरंडा तालुक्यात रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवीन संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणामध्ये दूर. शिंदखेडा सागरी तालुक्यात संततधार पावसाने खरीप पिकांना मिळाले जीवनदान तर मालपूर शिवारात शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची फवारणी सुरू केली असून अंतर्मशागतीच्या कामाला आला वेग. जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यात 7ही प्रकल्प तहानलेले असून दुष्काळाची भीती कायम तर दमदार पावसाची प्रतीक्षा. भूकंपाचा धक्का जमिनीखाली अवघ्या 5 किलोमीटरच्या उतड खोलीवर. अतिवृष्टीमुळे दाबला गेला ट्रिगर तर घर्षण कमी होऊन भेगा होत आहेत मोकळ्या. नाशिक तालुक्यातील सुनगाव, पेठ, कळवण, दिंडोरी या तालुक्यामध्ये शनिवारी 4 तर मंगळवारी 1 भूकंपाचा सौम्य धक्का बसला. नाशिक जिल्ह्यातील सुनगाणा तालुक्यामध्ये जाणवला 3.9 रिक्टरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का. तसेच धरणे पुलाचे पाणी करण्याचे दिले आदेश तर दिंडोरी तालुक्यातही बसले धक्के. पाऊस दमदार तर 7 धरणातून विसर्ग सुरू. कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पातळीत झपाट्याने वाढ झाली असून राधानगरी धरण 94% भरले तर वारणाचा विसर्ग वाढवला. वारणा कोयना धरणामधून विसर्ग सुरू झाल्याने चिंता वाढली असून कृष्णा वारणा नदी पातळीत वाढीची शक्यता तर नदीकाठच्या गावांना इशारा. प्रत्येक तिसऱ्या डॉक्टरची खुर्ची रिकामी. सरकारी आरोग्य सेवा अपुऱ्या मनुष्यबळावरती. 4 संस्थांमध्ये डॉक्टरांची 25% पदे रिक्त असून डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेसह वैद्यकीय शिक्षणावरती होतोय परिणाम. एलदरी जलविद्युत प्रकल्पाची निविदा निघाली असून खासगीकरण प्रक्रिया सुरू तर आमच्या जमिनी घरे सरकारला दिली, खासगीकरणासाठी नाही. शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून आंदोलनाचा दिला इशारा. सोयगाव परिसरात कपाशीवर पाणी कुरतडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव तर बदलत्या वातावरणामुळे किडींचा धोका वाढला असून महागड्या फवारण्या करूनही नियंत्रणात येईना. धरणातील अल्पसाठ्यामुळे बागायतदार चिंतेमध्ये आला असून वसमत तालुक्यातील अर्थचक्र धोक्यामध्ये. तसेच ऑगस्ट महिन्याकडून दमदार पावसाची अपेक्षा. पिकांना जीवनदान, विहिरी तलावांना अजूनही तहान तर यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती. हळदीला भाव द्या नाहीतर लिलाव नाही. संतप्त शेतकऱ्यांनी मोंढा मार्केट ठप्प केले असून 15 दिवस मार्केट बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान. साकुरी तालुक्यातील 100 वर्षे जुनी बोंडी फुटली असून पीक पाण्याखाली. तसे पहाटेच्या दुर्घटनेने शेतकरी हवालदिल झाला असून ऐन हंगामात लाखोंचे नुकसान तर सुमारे 5 हेक्टर परिसरात पाणीच पाणी. धानाचे भाव 700 रुपयांनी वधावले असून दरांचा नवा उच्चांक तर शेतकरी सुखावले. बाजारपेठेत तांदळाला मागणी वाढल्याचा परिणाम तर उन्हाळी नवीन धानाचे दर 3,250 रुपयांवरती. आता शिक्षण नाही सुटणार, महिन्यांचे 6,000 मिळणार. मोफत वाहतूक सुविधा तर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले असून एसटी नसलेल्या ठिकाणी खासगी वाहनांची सोय. धुवाधाने नागपूर स्मार्ट सिटीचा वॉटरफॉल. प्रशासनाच्या विकास कामाची लक्तरे तर शाळात मुले अडकली असून जनजीवन विस्कळीमध्ये तर वाहतुकीचेही वाजले वारा. पावसाळ्यामध्येही पुरंदरमधील 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या व जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर तर अद्याप पुरेसा पाऊस न पडल्यामुळे अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाई. डावा कालवा अस्थिरीकरण विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आंबेडमध्ये काम बंद तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी. राज्यातील वाघांची संख्या 550च्या उंबरठ्यावरती पोहोचण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यामधील भार लावणीला वेग आला असून मजूर टंचाईमुळे कुटुंबातील सदस्यांचा पुढाकार तर 16,920 हेक्टर क्षेत्रावरील झाले कामे पूर्ण. अशाच शेतीविषयक नव्या माहिती, ताज्या बातम्या आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.